चला सगळ्यांना सर्वप्रथम भोगीच्या खूप खूप शुभेच्छा। तर चला आपण आज करूया विशेष स्पेशल भोगीची भाजी। त्यासाठी घरातल्या सगळ्याच भाज्या जवळपास शिमला मिरची, फरसबी, वांग, गवाराच्या शेंगा, टोमॅटो, कांदा, गाजर हे सगळं घेतलं। त्यासाठी मी प्रथमतः कढई ठेवली, कढईमध्ये तेल जिरे टाकले, छान तडतडल्यानंतर एक टोमॅटो छानपैकी टाकला त्या तेलामध्ये, झाकण ठेवून त्याला पण छानपैकी नरम होऊ दिलं। त्यानंतर लगेच मी एक वाटण तयार केलं होतं, ते म्हणजे खोबऱ्याचा खीस आणि कांदा चांगला भाजून घेतला होता तेलात, त्याचं मी वाटण केलंय आणि त्यामध्ये 2 मिरच्यासुद्धा टाकल्या होत्या, ते वाटण त्यामध्ये टाकलं, छानपैकी मिक्स करून घेतले, कारण मला थोडीशी ग्रेव्ही भाजी करायची आहे भाकरीसोबत खायला। तर त्यासोबत छानपैकी त्याला मग तेल सुटलं की लगेच त्यामध्ये छानपैकी मी आपले मसाले, रेग्युलर मसाले, लाल तिखट, हळद, मीठ, थोडासा काळा मसाला ते सुद्धा त्यामध्ये टाकलं, ते पण छानपैकी त्यामध्ये मिक्स होऊ दिलं। तुम्ही बघू शकता छानपैकी त्याला असे तेल सुटायला होतं। छानपैकी तेल सुटलं की लगेच आपण जेवढ्या काही भाज्या घेतल्या, कट केल्या होत्या, त्या सगळ्या भाज्या छानपैकी आपल्याला मिक्स करायच्या आहेत। आणि विशेष म्हणजे आपण एरवी अशी भाजी करत नाही, पण आजची जी भाजी करतोय ना एकदम भन्नाट लागते, एकदम टेस्टी लागते। नक्कीच तुम्ही करून बघा। आणि भरपूर अशी आपला मेन इन्ग्रेडियंट आहे आजचा तीळ, त्यामुळे भरपूर अशी तीळ घालायची आहे, ती आपल्या स्वास्थ्यासाठी सुद्धा खूप चांगली आहे। त्यानंतर मी थोडीशी आधी भाजी छानपैकी वाफेवर शिजवून घेतली, वाफेवर भाजी होते, त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, भरपूर असे तीळ टाकले आणि नंतर बघू शकता आपली छानपैकी डिलिशियस अशी दिसणारी भोगीची भाजी आणि चवीला सुद्धा खूप छान असणारी भाजी रेडी आहे। तर ती मी टिफिनसाठी दिली होती, त्याचबरोबर भरपूर अशी तीळ लावून बाजरीची भाकरीसुद्धा केलेली होती।